श्रीमद भागवत महापुराणम स्कंद 3 अध्याय 29. भक्तीचे मर्म आणि कालाचा महिमा. देवहूतीने विचारले, प्रभू, प्रकृती, पुरुष आणि महतत्वादीचे जे लक्षण सांख्यशास्त्रात सांगितले आहे तसेच ज्या शास्त्राने त्यांचे वास्तविक स्वरूप वेगवेगळे जाणले जाते आणि भक्तियोग हेच ज्याचे प्रयोजन सांगितले जाते ते शास्त्र आपण मला कथन केले. आता भक्त योगाचा मार्ग मला विस्तारपूर्वक सांगावा. हे भगवान, याशिवाय जीवाच्या जन्ममरणारूप अनेक प्रकारच्या गतीचे सुद्धा वर्णन करावे, जे ऐकल्यामुळे जीवाला सर्व प्रकारच्या वस्तूविषयी वैराग्य निर्माण होते. तसेच ज्याच्या भयामुळे लोक शुभकर्मांना प्रवृत्त होतात आणि जो ब्रह्मादिकाहूनही श्रेष्ठ आहे, त्या सर्व समर्थ अशा काळाचे स्वरूपही आपण मला सांगावे. ज्ञानदृष्टी लुप्त झाल्यामुळे देहादी मिथ्या वस्तूमध्ये ज्यांना आत्माभिमान झाला आहे, तसेच बुद्धिकर्मासक्त राहिल्याकारणाने अत्यंत श्रम घेऊनही जे पुष्कळ काळापासून अपार अंधकारमय अशा संसारात निद्रिस्त झाले आहेत, ज्यांना जगवण्यासाठी आपण जगू योग्य प्रकाशक सूर्यच प्रगट झाला आहात. मैत्रेय म्हणतात, गुरुश्रेष्ठ विदुरा, मातेचे हे मनोहर वचन ऐकून महामुनी कपिलांनी तिची स्तुती केली आणि दयेने कळवळा येऊन अत्यंत प्रसन्नतेने ते तिला म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे माते, साधकाच्या भावानुसार भक्तियोग अनेक प्रकारे प्रगट झाला आहे. कारण स्वभावाने गुणांच्या भेदामुळे मनुष्याच्या भावनांमध्ये भिन्नता असते. प्राणी व ईश्वर यांच्यात भेद पाहणारा जो क्रोधी पुरुष हृदयात हिंसा, दंभ आणि मत्सर असा भाव ठेवून माझ्यावर प्रेम करतो, तो माझा तामस भक्त होय. जो पुरुष विषय, यश आणि ऐश्वर्य मिळण्याच्या कामनेने प्रतिमा इत्यादीमध्ये भेदभाव बाळगून माझे पूजन करतो, तो राजस भक्त होय. जो मनुष्य पापाचा क्षय करण्यासाठी किंवा परमात्म्याला अर्पण करण्यासाठी पूजन करणे आपले कर्तव्य समजून भेदबुद्धीने माझे पूजन करतो, तो सात्विक भक्त होय. त्यामुळे गंगेचा प्रवाह अखंडपणे समुद्राकडे वाहत जातो, त्याचप्रमाणे माझ्या गुणांच्या केवळ श्रवणाने ज्यांच्या मनाची वृत्ती तिलाच्या धारेप्रमाणे अखंड सर्वतोपयामी असणाऱ्या माझ्याकडे असते, तसेच पुरुषोत्तम अशा माझ्याबद्दल जे निष्काम आणि अनन्य प्रेम असते, ते निर्गुण भक्तियोगाचे लक्षण सांगितले गेले आहे. असे निष्काम भक्त मी देण्यास तयार असतानाही माझी सेवा सोडून सलोखता, साष्टी, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य मुक्तीसुद्धा घेत नाहीत. हाच भक्तियोग परमपुरुषार्थ मानला गेला आहे, ज्यांच्या योगाने मनुष्य तिन्ही लोकांना ओलांडून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. निष्काम भावाने श्रद्धापूर्वक आपल्या नित्यनैमित्तिक कर्तव्याचे पालन करणे, नियमितपणे हिंसारहित उत्तम शास्त्रविहित उपासना करणे, माझ्या प्रतिमेचे दर्शन, चरणस्पर्श, पूजा, स्तुती आणि वंदन करणे, प्राण्यांच्या मध्ये माझी भावना करणे, धैर्य आणि वैराग्य धारण करणे, महापुरुषांना मान देणे, दीनावर दया करणे आणि आपल्यासारखीच स्थिती असणाऱ्याबरोबर मित्रत्वाने वागणे, यम नियमांचे पालन, अध्यात्मशास्त्रांचे श्रवण, नाम संकीर्तन, मनाची सरलता, सत्पुरुषाची संगती, अहंकाराचा त्याग, या प्रकारे माझ्या भगवत धर्माचे अनुष्ठान करणाऱ्या भक्ताचे चित्त अत्यंत शुद्ध होऊन माझ्या गुणांच्या केवळ श्रवणाने अनायासे माझ्याकडे लागते.
ज्याप्रमाणे वाऱ्याने उडून जाणारा वास आपला आश्रय असलेला फुलावून नाकापर्यंत पोचतो, त्याचप्रमाणे भक्तियोगात तत्पर आणि रागद्वेषादी विकाररहित चित्त परमात्म्याकडे ओढ घेते. मी आत्मरूपाने सर्व जीवांमध्ये राहतो. त्या मज परमात्म्याचा अनादर करून जे प्रतिमा रूपातच माझी पूजा करतात, त्यांची ती पूजा म्हणजे केवळ देखावा होय. सर्व भूतमात्रांमध्ये स्थित सर्वांचा आत्मा परमेश्वर अशा माझी मूर्खपणाने उपेक्षा करून केवळ प्रतिमा पूजनातच जो घडलेला असतो, तो जणू अग्नी सोडून भस्मामध्येच हवन करतो. जो भेदबुद्धीने पाहणारा अहंकारी मनुष्य दुसऱ्या जीवाशी वैर करतो आणि अशा प्रकारे त्याच्या शरीरात असणाऱ्या माझाच द्वेष करतो, त्याच्या मनाला कधीच शांती मिळत नाही. हे माते, जो दुसऱ्या जीवाचा अपमान करतो आणि श्रेष्ठ कनिष्ठ पदार्थांनी माझ्या मूर्तीचे पूजन करतो, त्यांच्यावर मी प्रसन्न होत नाही. मनुष्याने आपल्या धर्माचे अनुष्ठान करीत तोपर्यंत मज ईश्वराची प्रतिमा आदीमध्ये पूजा करीत राहावे. जोपर्यंत त्याला आपल्या हृदयात तसेच संपूर्ण प्राणात स्थित असलेल्या परमात्म्याचा अनुभव येत नाही. जी व्यक्ती आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये थोडेसुद्धा अंतर आहे अशी समजते, त्या भेददर्शी व्यक्तीला मी मृत्यूरूप मोठे भय उत्पन्न करतो. म्हणून सर्व प्राण्यांमध्ये घर करून त्या प्राण्यांच्याच रूपात असलेल्या मज परमात्म्याचे यथायोग्य दान, मान, मैत्रीपूर्ण व्यवहार आणि समदृष्टी याद्वारे पूजन केले पाहिजे. हे माते, पाषाणादी अचेतनापेक्षा वृक्षादी जीव श्रेष्ठ आहेत. ज्यांच्यापेक्षा श्वास घेणारे प्राणी श्रेष्ठ आहेत, त्यातसुद्धा मन असणारे प्राणी उत्तम आणि त्यांच्याही पेक्षा इंद्रियवृत्तींनी युक्त प्राणी श्रेष्ठ होत. इंद्रियवृत्तीयुक्त प्राण्यांमध्ये सुद्धा केवळ स्पर्शाचा अनुभव करण्यापेक्षा रसाचे ग्रहण करू शकणारे मासे वगैरे उत्कृष्ट आहेत. तसेच रसव्यक्त्यापेक्षा गंधाचा अनुभव घेणारे भ्रमर आदी आणि गंध ग्रहण करण्यापेक्षा सुद्धा शब्द ग्रहण करणारे श्रेष्ठ आहेत. त्यांच्याही पेक्षा रूपाचा अनुभव घेणारे कावळे इत्यादी उत्तम आहेत. त्याच्यापेक्षा ज्यांना तोंडामध्ये वर खाली दोन्ही बाजूस दात असतात, ते जीव श्रेष्ठ आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा पाय नसणाऱ्यापेक्षा पुष्कळ पाय असणारे श्रेष्ठ होत. तसेच पुष्कळ पाय असणाऱ्यापेक्षा 4 पाय असणारे आणि चार पाय असल्यापेक्षा सुद्धा 2 पाय असणारा मनुष्य श्रेष्ठ आहे. मनुष्यामध्ये सुद्धा 4 वर्ण श्रेष्ठ आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा ब्राह्मण श्रेष्ठ होत. ब्राह्मणापेक्षाही वेद म्हणणारा उत्तम होय. आणि वेद म्हणण्यामध्ये सुद्धा वेदांचा अर्थ जाणणारा श्रेष्ठ आहे. अर्थ जाणण्यापेक्षा संशय निवृत्ती करणारा श्रेष्ठ आहे. त्यापेक्षा वर्णाश्रमानुसार कर्म करणारा श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा आस सोडून आपल्या धर्माचे निष्काम भावाने आचरण करणारा अधिक श्रेष्ठ आहे. त्याच्याही पेक्षा जो आपली सर्व कर्मे, त्याची फळे तसेच आपले शरीरही मला अर्पण करून आत्मा परमात्म्यात भेद न मानता माझी उपासना करतो, तो श्रेष्ठ आहे. अशा कर्तव्यपण सोडणाऱ्या समदर्शी पुरुषापेक्षा मला दुसऱ्या कोणी श्रेष्ठ मनुष्य दिसत नाही. म्हणून जीवरूप आपल्या अंशाने साक्षात भगवंत सर्वांमध्ये राहत आहेत असे मानून सर्व प्राण्यांना मोठ्या आदराने मनाने नमस्कार करावा. हे माते, मी तुला असा हा भक्तियोग आणि अष्टांग योग सांगितला. यापैकी एक योग करण्यानेही जीव भगवंतांना प्राप्त होऊ शकतो. भगवान परमात्मा परब्रह्माच्या अद्भुत प्रभावसंपन्न तसेच जगातील पदार्थांच्या नानाविध चरित्राला
कारण असणारा स्वरूपविशेषच काल या नावाने प्रसिद्ध आहे. प्रकृती आणि पुरुष याचीच रूपे आहेत. तसेच ही त्याच्यापासून वेगळी सुद्धा आहेत. नाना प्रकारच्या कर्माचे मूळ अदृश्य तो हाच होय आणि याच्यापासून महत्त्वानादिकाच्या अभिमाने भेददर्शी प्राण्यांना नेहमी भय असते. जो सर्वांचा आश्रय असल्याकारणाने सर्व प्राण्यांमध्ये प्रविष्ट होऊन भूतांच्या द्वारेच त्याचा संहार करतो, तो जग चालवणाऱ्या ब्रह्मदेवादिकांनाही प्रभू भगवान कालच यज्ञाचे फळ देणारा विष्णू होय. हा काल कोणाचा मित्र नाही, कोणाचा शत्रू नाही आणि कोणाचा सगा सोयराही नाही. हा नेहमी सावध राहतो आणि आपल्या स्वरूपभूत अशा श्री भगवानाचे विस्मरण होऊन भोगरूप प्रसादात पडलेल्या प्राण्यांवर आक्रमण करून त्यांचा संहार करतो. याच्या भीतीनेच वारा वाहतो, याच्या भयानेच सूर्य तापतो, याच्या भयाने इंद्र वर्षाव करतो आणि याच्याच भयाने तारे चमकतात. याच्या भयानेच वनस्पती, वेली इत्यादी योग्य वेळी फुलं फळे धारण करतात. याच्याच भीतीने नद्या वाहतात आणि समुद्र किनाऱ्याच्या बाहेर जात नाहीत. याच्या भयाने अग्नी प्रज्वलित होतो आणि पर्वतासह पृथ्वी पाण्यात बुडत नाही. याच्या आज्ञेनेच आकाश जिवंत प्राण्यांना अवकाश देते आणि महत्त्व अहंकाररूप शरीराचा 7 आवरणांनी युक्त अशा ब्रह्मांडाच्या रूपाने विस्तार करते. या कालाच्याच भयाने सत्वादी गुणाचे अभिमानी विष्णू आदी देव यांच्या अधीन हे सर्व चराचर जग आहे. आपल्या जगत रचना इत्यादी कार्यात युगकर्मानुसार तत्पर असतात. अविनाशी काल स्वतः अनादी परंतु दुसऱ्यांना उत्पन्न करणारा आहे. तसेच स्वतः अनंत असूनही दुसऱ्याचा अंत करणारा आहे. या पित्यापासून पुत्राची उत्पत्ती करीत सर्व जगाची निर्मिती करतो आणि आपली संहार शक्ती जो मृत्यू त्याच्याकडून यमराजाला सुद्धा मारून त्याचा अंत करतो. अध्याय 29 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.